तर बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत. पाहूया. बाळासाहेब हे नक्कीच महाराष्ट्राचे ब्रँड होते आणि बाळासाहेबांनी केलेलं कार्य, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे निश्चितच पूजनीय आहे. त्यांनी दिलेले संदेश हे देखील पूजनीय आहे. निश्चित बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही त्या ठिकाणी काम करू. आणि बाळासाहेब होते. मी आता तर मला काँग्रेसमध्ये येऊन 25 वर्ष झाले. सुरुवातीचा काळ जो होता, बाळासाहेबांनी कधी जात पात धर्मपंथ मानला नाही. ठीक आहे, त्यांचं हिंदुत्व होतं, पण ते एकदम देशासाठी होतं, असं वेगळी नव्हतं. आणि बाळासाहेब तर मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांच्या सभा घेतल्या. मी अत्यंत दुरून दिसलो की बाळासाहेब माझ्या नावापेक्षा मला नक्षलाईट म्हणून आवाज द्यायचे, हे नक्षलवादी म्हणून मला बोलवायचे. पण बाळासाहेब जेवढे कठोर होते तेवढे मनाचे हळवे पण होते. बाळासाहेबांचे विचार आमचे एकत्रच आहे. त्यांचे विचार काय असले आम्हाला माहित नाही, पण ते पण बाळासाहेबांच्या विचारावर चालताय, आम्ही पण बाळासाहेबांच्या विचारावर चालतो. पण काही गोष्टी कशा घडल्या ते राजकारणामध्ये मला जायचं नाही. पण आज मी जे उभा आहे, मी मंत्री जो म्हणून उभा आहे, तो फक्त बाळासाहेबांमुळे उभा आहे. त्यामुळे बाळासाहेब हे सगळ्यांचे दैवत आहे आणि मला तरी असं वाटतं सगळ्यांचं दैवत असल्यामुळे विषय देत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.